हॅलो नमस्ते, मिसेस पौर्णिमेच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर हा आहे पुष्कर मेला व्लॉग पार्ट 3। तर चला आता हा मेला फिरून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय सँड आर्ट फेस्टिवल बघण्यासाठी। तर थोडंसं पुढे आहे, जेव्हा आम्ही तिकडून येतो ना अजमेर साईडनं, तर पहिल्यांदा हेच होतं, पण आम्ही म्हटलं अगोदर मेला वगैरे फिरून खाऊन पिऊन मग जाऊया लास्टला। त्यामुळे मग आता आम्ही आलोय आणि ते गाणी होती त्यामुळे हा जो ओरिजिनल व्हॉइस आहे ना तो मी म्यूट केलाय। तर इथे नॉर्मल पर्सनसाठी 50 रुपये तिकीट होतं, पण फौजींनी त्यांची ID दाखवली आणि फ्रीमध्ये गेले। तर अगोदर फौजी नव्हते आले, मग त्यामुळे मग आम्ही तिकीट काढून गेलो माझं, आणि त्याच्यानंतर फौजींना काय झालं माहीत नाही, मनाने मग थोड्या वेळाने ते पण आले, तर त्यांना काही तिकीट वगैरे लागलं नाही। तर चला असो अगोदर आले असते तर 50 रुपये वाचला असतं तर हे बघा सँड आर्ट खूप छान केलेलं आहे। सगळ्यात पहिलं तर राम मंदिर बनवले, त्याच्यानंतर शिवजी बनवले आणि पुढे पण बरेच आहेत, तर मी एक एक करून सगळं दाखवते तुम्हाला। तर इथे आहे पृथ्वीराज चव्हाणचं हे बनवले, तर स्मारक टाईप। तर सँड आर्ट खूप छान केले आणि एकदम डिटेलमध्ये केले, तुम्ही बघू शकता। मी पूर्ण दाखवते थोडंसं झूम करून, म्हणजे जवळ फोन देऊन, आणि थोडंसं आधी बडबडतोय त्यामुळे थोडंसं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं। आणि हे बघा, तर पहिल्याच्या बायका कशा राजस्थानमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होता ना, तर तेव्हा त्या असं म्हणजे हे डोक्यावरती गडू घेऊन जायच्या पाण्याला, ते बनवले त्यांनी। तर पाणीहारी तर म्हणायचे ते म्हणतात। तर आणि हे एक गाव बनवले, लिहिले नाव देवमाली, देवमाली गाव बनवले। हे बघा ओरिजिनल असं ना रिअल गाव असल्यासारखं वाटतं, हे खूप छान बनवले। इथं पण महाराणा प्रतापचं बनवलेलं आहे। आणि तर बघू शकता खूप छान बनवलेलं, आणि इथे लक्ष्मीजी बनवलेली आहे। तर लक्ष्मी मातेचं पण खूप मस्त बनवले, खूप हुबेहूब असं। आणि इथे एक बाबा बनवले, पुढे मी दाखवते तुम्हाला। तर आदू कसं बोलते। तर आणि इथे ना पुष्कर मेल्यामध्ये ना एक हे कॉम्पिटिशन असतं मूछवालं, म्हणजे माणसांच्या ज्या मूछ कुणाची लांब आहे किंवा असं काहीतरी ते असतं, मग ते पण एक बाबा बनवले, दाढी आणि ते सगळं। आणि त्याच्यानंतर पुढे गावाकडचं कसं घर असतं ना प्रॉपर, जे पूर्वीच्या काळची छप्पर किंवा असं कौलारू घर असायची ना, त्याच्या टाईपमध्ये एक घर बनवले, आणि बाहेर बाज वगैरे असायचा आणि म्हातारी माणसं तिथे बसलेली असायची, छान बनवले। आणि आधी बघा दादाला बोलवतोय। तर ते जे आधी होतं ना विद्यालय काहीतरी असं काहीतरी बनवले, तर शिक्षण संस्था थोडक्यात असं काहीतरी बनवले, म्हणजे पहिला कसं शिकवायचे ते वगैरे। आणि ते राजस्थानची छान म्हणलं तर चालेल उंट बनवलंय। आणि तिथे पुढे पण आहेत, तर इथे बनवले राजस्थानचे मुख्यमंत्री आणि जे कॅबिनेट मंत्री आहेत राजस्थान सरकारचे, ते दोघांचं ही बनवले सँड आर्ट। आणि इथे आहे गोरिला, तर इथे थोडंसं आधी घाबरला होता, तर आयुषने घाबरवलं त्याला गोरिला। सो चला आता हे एवढे बनवले, खूप छान बनवले सँड आर्ट। आणि मला आता मी परत एकदा दाखवते डिटेलमध्ये करून। तू तसं करू नकोस की बाळाला, पकड गोरिला। तर हे बहुतेक आर्टिस्टची नावे आहेत, म्हणजे ज्यांनी इथे बनवलेत ना मूर्ती त्यांची, आय थिंक। तर मला तर काही एवढं समजलं नाही, पण तेच वाटतात, नावं होती सगळी तिथले कुठले आहेत ते, आणि त्यांची सिटीचं नाव आणि त्यांचं नाव असं होतं। तर हे आहे फ्रंटला बनवलं होतं पुष्कर फेअर असं, आय लव्ह पुष्कर फेअर असं बनवलं होतं, खूप छान बनवलं होतं। हा आहे बघा टोटल व्ह्यू। तर छोटंसंच पार्ट होता, पण ना खूप छान छान एकापेक्षा एक सँड आर्ट बनवले त्या मूर्ती। तर चला तर आता बघून झालेलं आहे, आणि आता फौजी पण आलेले आहेत, तर फौजींनी पण आम्हाला जॉईन केलेले आता थोड्या वेळानं। तर ना इथनं ना खरं सांगू का, मला इथे हालूच वाटत नव्हतं, एवढं म्हणजे ना एवढं छान होतं ना हे, एकदम मस्त असं वाटलं। तर पूर्ण पुष्कर मेलामध्ये हे थोडंसं अट्रॅक्शन होतं, खूप छान होतं।
घरी पोहोचलोय आणि भाऊजी आम्हाला खाली सोडून ऑफिसमध्ये गेले. चावी त्यांच्याकडेच राहिले. तर मी उतरून आले तो पण आता बाईकवरून जायला किती वेळ लागतो. तर असं झालेलं आहे. आम्ही थांबलोय बाहेर, आता येत आहेत ते. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.